जर तुमचे पण मुलं बीट खायला नखरे करीत असतील ना, तर मुलांना हे असं काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खाऊ घाला, तर ते नखरे पण नाही करणार आणि आवडीने खाणार. हे इतकं हेल्दी आणि टेस्टी बनतं ना, तर मुलं विचारतील मम्मी परत कधी बनवशील. तर याला बनवण्यासाठी सगळ्यात पहिले एक बीट घ्यायचं, त्याचं पुढचं मागचं कापून त्याला टकलं करून घ्यायचं. आता त्याला 2 भाग करून जितकं बारीक होईल तितकं बारीक करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात चांगलं बारीक करून घ्यायचं. बारीक झाल्यावर त्याच्यावर पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याला एका चाळणीमध्ये टाकून गाळून त्याचा रस काढून घ्यायचा. लगेच एक कढई घ्यायची, त्यामध्ये निघलेला 2 वाट्या हे रस टाकून द्यायचा. त्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. घट्टसर गोळ्याचे छोटे छोटे आकारात बॉल बनवून घ्यायचे. आपण सगळे बनवलेले बॉल वाफेवर चांगले उकडून घ्यायचे 10 मिनिटासाठी. बॉल उकडल्याच्या नंतर लगेच फोडणी करायला घ्यायची. फोडणीसाठी कढईमध्ये तेल, मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडेसे तीळ टाकून चांगले मिक्स करून घ्यायचं. आता हे बनवलेले बॉल या फोडणीत टाकून खालीवर करून चांगले मिक्स करून घ्यायचे आणि शेवटला बरीचशी कोथिंबीर टाकून चांगले एकदा मिक्स करून घ्यायची. आता झाली आपली बीट पासून बनणारी हेल्दी रेसिपी तयार. ही रेसिपी तुमच्या मुलांना एवढी आवडेल ना की 2 मिनिटातच संपून टाकतील. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच बनवा आणि कशी झाली ती कमेंट मध्ये नक्की सांगा.